पेपर प्रेझेंट कसा करायचा नाहीये, कोणत्या चुका पेपरमध्ये करायच्या नाहीयेत, ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. ठीक आहे. जो आपण नॉर्मल कंटेंट आहे तो व्यवस्थित लिहूनही आपण जर थोडंसं त्याला व्यवस्थित सुटसुटीत लिहिलं नाही, तरी सुद्धा आपण पास होतो. परंतु जर तुम्हाला मार्क इम्प्रूव्ह करायचे आहेत, त्यामध्येही तुम्हाला 10च्या जागी जर 15 किंवा 15च्या जागी जर 20 अशा टाइपचे मार्क जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायचे असतील, तर तुम्हाला थोडंसं प्रेझेंटेशनवरती लक्ष द्यावं लागणार आहे. अच्छा. आणि काय गोष्टी करायच्या नाहीयेत, तेच आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. ठीक ठीक है, समझ गया. आहे. ॲव्हरेज स्टुडंट आहेत, ते अशा प्रकारचा पेपर लिहूनही पास होतात. परंतु जे बाउंडरीवर फेल होणार असतात, ते अशा प्रकारचं प्रेझेंटेशन केल्यामुळे 2-3 मार्काने राहू शकतात. आणि जर प्रेझेंटेशन चांगलं केलं, तर मात्र तुम्ही 100% चांगल्या मार्क्सने पास एक मानसिकता असते चेक करणाऱ्याची पण, की सुटसुटीत लिहिलं आहे, चांगले पॉइंट्स कव्हर केलेत, हेडिंग व्यवस्थित लिहिलेले आहेत, तर याला मार्क चांगले देतो. जर